नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये जी नवीन पदभरती आहे, जे वनसेवक हे पद निर्माण करावं यासाठी प्रशासकीय स्तरावरती जे पत्रव्यवहार झालेला आहे, तर त्याची आपल्याकडे कॉपी आहे. तर याच्यानुसार जर बघितलं तर त्यांनी महाराष्ट्र या वनक्षेत्राची माहिती दिलेली आहे सध्या तरी. तर हे वनमजूर म्हणजेच याला सेवक हे पद नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सध्या हे माहिती दिलेली आहे सध्या. ओके. ही वेगवेगळी माहिती दिलेली आहे, की काय होतं, कसं होतं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सध्या आता एकच मुद्दा आहे, तो सांगतो मी तुम्हाला. एक्झॅक्ट मुद्दा जो आहे तर हे जे पदभरती असणार आहे ती 100% सरळ सेवेने घेण्यात येणार आहे. गट ड ची पदभरती असणार आहे, लक्षात घ्या. गट ट ची प्रवर्ती असते, फॉरेस्ट वॉचर म्हणतील याला. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये हा उमेदवार जे स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याकरता तरतूद कर, म्हणजे नॉर्मली स्थानिक उमेदवार जे असतील त्यांना नियुक्ती देता येईल त्याच्यामध्ये. स्थानिक प्रत्येकच विद्यार्थी स्थानिक असतो तो. त्याच्यानंतर गट ड चे असेल म्हणजे 15,000 ते त्याच्यानंतर 47,600 एवढी वेतन श्रेणी राहणार आहे याची. त्याच्यानंतर याचं वनसेवक नाव राहणार आहे आणि जी ही आहे ओके. तर याच्यात काय होतं की यांचं जे म्हणणं आहे, हा मुद्दा आपण काय केलं की हे केलेला आहे. तर 12वी पेक्षा जास्त म्हणजे 12वी आणि ग्रॅज्युएशन ही अट टाकावी. हा मुद्दा जो आहे तो यांनी काय केलं की चेंज करावा, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हा मुद्दा एक चेंज करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याच्यात 12वी आणि ग्रॅज्युएशन या दोघांना काय करण्यात की संधी मिळावी. त्याच्यानंतर 25% जे वन रक्षक असतात तर ते वनसेवकामधून निवडून आली पाहिजे, असं हे याच्यातून दिलेलं आहे. तर हे त्यांची माहिती दिलेली आहे. यांचं कार्य काय असणार आहे, म्हणजे तपासणी नाक्यावरती असेल, रोपवाटिकामध्ये असेल, त्याच्यानंतर बघा प्रशासकीय कार्यालयामध्ये असतील, संरक्षण पथक मदतनीस असतील, वन परीक्षक कार्यालयात मदतनीस असेल, परिमंडळ वनसेवकाच्या कार्यालयात असेल, त्याच्यानंतर नियमित वनसेवक जे असतील वनरक्षकाच्या मदतनीस असणार आहे ते. ओके, एवढ्या ठिकाणी यांची हे येणार. आता इथे बघा तर टोटल आहे जी पदभरती असणार आहे ती असणार आहे 12,991 पदं भरली जातील. त्याच्यानुसार जर बघितलं तर 4,554 पदं जी सध्या कार्यरत आहेत सध्या. त्याच्यानंतर जर बघा तर नवीन जी आहेत ती जर बघा 8,446 ची आवश्यकता आहे, म्हणजे टोटल 12,991 पदं असतील. टोटल वेतन श्रेणी सांगितलेली एस वन म्हणजे 15,000 ते 47,600 असणार आहे. मूळ वेतन त्यांचं असणार 15,000. त्यानंतर डीए असेल तुमचा 6,900. त्याच्यानंतर घरभाडे 3600 रुपये असेल. पूरक भत्ता जो असेल 90 रुपये आणि वाहतूक भत्ता 1,000 रुपये. अशी टोटल जे असणार पगार जो असणार ते 28,900 28,090 एवढी पगार त्यांना भेटेल स्टार्टिंगला. स्टार्टिंगला एवढा पगार त्यांना भेटू शकतो आणि हे त्यांनी माहिती दिलेली वेगवेगळ्या याच्यामध्ये. ओके. तर याच्यासाठी काय केलेलं आपण, याच्यासाठी जर बघितलं तर हे लेटर पाठवलेले आहे ते. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण काय केलं की देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत तर त्यांना एक पत्र लिहिलं होतं. याच्यामध्ये बघा जी 12,991 पदं भरण्याकरता जाहिराती प्रक्रिया सुरू करावी या करण्यासंदर्भात ही लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की खूप सारे आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुण जे आहेत ते काय करतात की महाराष्ट्र वन विभागात वनसेवक भरती होऊन स्वप्न अंगाशी म्हणजे उराचे बाळगून आहेत, ते तयारी करत आहेत. तर 12,991 पदं निर्माण करण्यात आलेली आहे ऑलरेडी आणि त्याची जाहिरात आलेली नाही. तर ही जाहिरात लवकरात लवकर आचारसंहिता आधी काढावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता हे जर बघितलं तर आपण काय करतात की या उमेदवारांना 12वी आणि सर्व पदवीधरांना अर्ज करता येईल अशी अर्ज पात्रतेत बदल करावा अशी ही मागणी असण्यास आहे. आणि यासाठी मी काय केलं की याला देवेंद्र फडणवीस साहेबांना कालच मी त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला मी दाखवतो की त्यांच्या घरी गेलेला फोटो आहेत माझ्याकडे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. इथे जाऊन मी 3 निवेदन दिलेले आहेत. एक तर त्यांचं निवेदन म्हणजे पोलीस भरतीचं होतं, एक वनरक्षक आणि वनसेवकाची, याची 3 निवेदन त्यांना मी दिलेली आहेत. आणि हा जो मुद्दा आहे तो मी ज्यावेळेस ते साहेब आमच्या सोसायटीमध्ये आले होते तर त्यावेळेसच काय केलं होतं की त्यांच्या कानावर हा मुद्दा घातलेला आहे हा. तर इथं त्यांना काय केलं की ज्यावेळेस सोसायटीमध्ये आले होते ना त्यावेळेस मी त्यांच्या कानावरती हा मुद्दा घातला होता आणि यांना ही काय केलं की माहिती सांगितली होती की हे वनरक्षक संदर्भात. तर त्यांनी निवेदन घेऊन मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि मी त्याच्यानंतर त्यांना हे निवेदन वगैरे दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर प्रोसेस करण्यासाठी परत पाठपुरावा करावा लागणारच आहे. तर आपण जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणारच आहोत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.